हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या चॅनलवरती ना हिरव्या वाटणात बनवलेली मटारची भाजी पाहणार आहोत। अगदी कमाल लागते। इथे मटारची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर हे मटार आपण अगदी स्वच्छ असे सोलून घेतलेले आहेत। मस्त असे धुवून घेऊयात। आता हे फ्रीजर मध्ये स्टोर करून ठेवलेले हे मटार तुम्ही अगदी इझिली फ्रीजर मध्ये स्टोर करून मटारचे दाणे ठेवू शकता, खूप छान राहतात। आता हे दाणे ना आपण अगदी छान असे धुवून घेऊयात। इथे ना मटारचे दाणे आपण मस्त असे धुवून घेतलेत। आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। हिरवं वाटण तयार करणार आहोत आपण। वाटणासाठी आपण इथे काही साहित्य घेतलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर इथे थोडंसं ना सुकं खोबरं घेतलंय आपण। इथे ना 2-3 काजू घेतलेले आहेत, 6-7 हिरव्या मिरच्या आपण मोडून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर आहे, 3-4 आल्याचे तुकडे आहेत, अर्धा गड्डा लसूण घेतलेला आहे आणि 1 चमचाभर इतकं जिरं घेतलेलं आहे। आता ह्या सगळ्याचं मिळून आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचंय मिक्सर मधून। सगळ्यात पहिल्यांदा तर कोथिंबीर टाकूयात, हिरवी मिरची टाकायची, काजू टाकायचे, थोडंसं खोबरं, आल्याचे तुकडे, लसणीच्या पाकळ्या आणि जिरं टाकायचंय। अगदी किंचितचं पाणी टाकूयात आणि आता मिक्सर मधून हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचंय। इथे तुम्ही पाहू शकता मिक्सर मधून अगदी मस्त असं हे हिरवं वाटण आपण वाटून घेतलेलं आहे। आता लगेचच आपल्याला मटारची भाजी बनवून घ्यायची। त्यासाठी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं तेल टाकून घेऊयात। तेल अगदी छान असं गरम झालं ना की आपल्याला यामध्ये फोडणीसाठी एक लाल मिरची टाकायची आहे, एक ना जाडी वेलची टाकूयात, एक दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं लाल बदल टाकायचंय, एक तमालपत्र सुद्धा टाकायचंय। आता हे जे हिरवं वाटण आपण तयार केलेलं ते संपूर्ण वाटण यामध्ये टाकायचंय। आता हे वाटण ना तेलावरती अगदी मस्त असं परतून घेऊया। वाटणाचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईपर्यंत हे वाटण आता आपल्याला तेलावरती परतून घ्यायचंय आणि वाटणाला ना कडेने मस्त असं तेल सुटलं पाहिजे। वाटण छान असं परतून घेतलं की यामध्ये आता आपल्याला हे धुतलेले मटार टाकायचे। आता यामध्ये ना पाणी ऍड करूयात आवश्यकतेप्रमाणे। चवीप्रमाणे मीठ ऍड करून घ्यायचंय। मोठ्या गॅसवरती ना भाजीला एक मस्त अशी उकळी आली की आता गॅस बारीक करायचा आहे आणि मीडियम लो फ्लेम वरती साधारणतः 5 ते 7 मिनिटांसाठी ही भाजी आपल्याला अगदी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। इथे साधारणतः 5 ते 7 मिनिटांसाठी ही भाजी आपण छान अशी शिजवून घेतलेली आहे। बऱ्यापैकी यातलं पाणी आटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। थोडीशी ना ओली सुकीच अशी भाजी आपल्याला करायची आहे। अगदी गरमागरम अशी ही मटारची भाजी बनवून तयार आहे। आपण ही लगेचच हिला सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊयात। मटारची भाजी तर तुम्ही घरी नेहमीच बनवत असाल, पण कधीतरी अशा पद्धतीने हिरवं वाटण वापरून ही मटारची भाजी घरी बनवून बघा। सगळ्यांना नक्कीच आवडेल, कारण ही भाजी अगदी कमाल धमाल अशी बनते। नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटलाय ना मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।